झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादच्या रस्त्यांची ही कहाणी काही वेगळी नाही जी मुंबई पुण्यात आहे तशीच औरंगाबादमध्ये सुद्धा जागोजागी खड्डे पडलेले आहेत। रस्त्यांवर सगळीकडेच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। औरंगाबादेत महापालिकेच्याच अंदाजानुसार 13,000पेक्षा जास्त खड्डे आहेत। औरंगाबादच्याच या रस्त्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। या रस्त्यांमुळे आता ट्रॅफिक जाम सुद्धा व्हायला लागली आहे। अक्षरशः जीवघेणे खड्डे या ठिकाणी आहेत। तब्बल 15 फुटाचा हा रस्ता आपण पार केला आहे आणि रस्त्याची अवस्था आपल्या समोर आहे। असे मोठमोठे खड्डे या ठिकाणी निर्माण झाले आहेत, त्यातनं गाडी काढणं सुद्धा अक्षरशः कठीण झालंय। तब्बल 5 फुटांचा हा खड्डा दिसतोय आणि या रस्त्यावर जवळपास असे 30 ते 35 खड्डे आहेत। बघा 5x3 या आकाराचे हे अजस्त्र खड्डे या सर्व रस्त्यांवर आहे आणि याची खोली पाहिल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, यात जर टू व्हीलर गेली तर टू व्हीलर चालकाची नक्की काय अवस्था होईल। शहरात सगळीकडेच हे चित्र आहे। महानगरपालिका सुस्त आहे। मॅम मला एक सांगा, तुमच्या वार्डात सगळीकडे असं खड्ड्याचं साम्राज्य दिसतंय, कोण जबाबदार आहे याला पदाधिकारी जबाबदार आहे। कारण हा रस्ता महानगरपालिकेचा मुख्य रहदारीचा जुना रस्ता असताना सुद्धा पदाधिकारी फक्त त्यांच्या वार्डातीलच मेन रस्ते करतात। हा जरी डिफर पेमेंट मधला असला, मंजूर असला, परंतु पदाधिकारी आपलाच रस्ता बनवत असतात। असेल ना खड्डे सुधारण्यासाठी? हो, पण त्यामध्ये सर्व भ्रष्टाचारच झालेला आहे। तुम्ही सांगा मला की या रस्त्यांवर जेव्हा टू व्हीलर चालवता काय अनुभव असतो तुमचा? माझा अनुभव असा आहे की मला रोज दिवसातून किमान 100 वेळा तरी या रस्त्यावरून जावं लागतं आणि निराला बाजार ते नागेश्वरवाडीपर्यंत अक्षरशः 100 ते 150 खड्डे आहेत की ज्याच्यामुळे रोज पाठदुखी आणि सगळं मानसिक ताण जास्त होतो आणि वेळही फार वाया जातो आणि पेट्रोलही खर्च जास्त होतो। या शहरामध्ये जवळपास आता 13,000 खड्डे पडले आहेत। महानगरपालिकेनं यावर्षी 8 कोटींचं बजेट या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ठेवलं होतं, मात्र शहर बकाल झालं आहे, शहराची चाळण झालेली आहे। अशा सर्व परिस्थितीत नागरिक फक्त रस्त्यांची सुधारणा करा एवढंच म्हणतात, मात्र महापालिका दुर्दैवानं नागरिकांना हे सुद्धा देऊ शकत नाही। या सर्व परिस्थितीत महानगरपालिका नक्की लोकांसाठी आहे की आपलं पोट भरण्यासाठी, असा प्रश्न नागरिक विचारतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।